मला तुझ्याशी बोलायचंय शारदा, एकटीशी। मिस्टर हर्षवर्धन भोसले, तुम्ही जे म्हणाल आणि जसं वागाल ते खपून घेणार नाही मी। नकळत का होईना पण खरं बोलून गेलीस तू शारदा। खूपच कॉन्फिडंट आहेस माझ्याबद्दल। प्रेम करते ना तुझ्यावर। ते देशमुख वकील वारले। तुला माहिती आहे की तुझ्याशी लग्न करण्याकरता मला आधी आसावरीला डिवोर्स द्यावा लागेल। अहो, संयोगिताचा फोन आला होता। अजून एक प्रॉब्लेम क्रिएट झालाय। काय? ते धनाजी काकांचे वकील होते ना, ॲडव्होकेट देशमुख, म्हणजे ज्यांच्याकडे सचिनरावांची केस होती, ते वारले। हो। अच्छा, तरीच तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एवढा उडालाय। मी जे काय सांगतेय ते तुम्ही प्लीज ऐकून घ्या। हा, ऐकतोय, बोल बोल। काय आहे, नाहीतरी सचिन पुराण ऐकायची सवयच झाली मला आता। लग्न करून तुला स्वीकारलं ना, तेव्हा तुझ्या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागणारच नाही का? मग ते अगदी तुझं पहिलं प्रेम प्रकरण का असे ना। तुम्ही परत परत तेच का बोलताय? तुम्हाला किती वेळेला सांगितलं माझ्यात आणि त्यांच्यात तसं काही नाहीये म्हणून। असावरी मी दुनिया बघितली आहे। कुणाचं कुठे काय चालू असतं मला बरोबर कळतं। काहीही कळत नाही तुम्हाला, काहीही कळत नाही। तुम्ही डोळ्यावर असा संशयाचा चष्मा चढवून ठेवलाय। तुम्हाला फक्त तेच दिसतं, सारखं सारखं तेच दिसतं। पण तुम्हाला हे नाही दिसत आहे की हे संकट तुमच्या बहिणीवरती आलेलं आहे। तिच्या नवऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न हे नाही दिसत आहे तुम्हाला? एक भाऊ म्हणून तुमच्या कर्तव्याची जाणीव नाहीये तुम्हाला? आज माईनंतर या घरात करते धरते तुम्ही आहात, तुमच्या जबाबदारीची काहीच जाणीव नाहीये तुम्हाला? माझ्या जबाबदाऱ्या मला कळतात। त्या जर कळत असत्या ना, ते इथे मला टोमणे मारण्यापेक्षा तुम्ही तिच्या मदतीला धावून गेला असता। संयोगिताचा थोडासा विचार करा तुम्ही प्लीज। सचिनरावांवर नाही, संयोगिताच्या नवऱ्यावरती संकट कोसळलंय असा विचार करा तुम्ही प्लीज प्लीज। आधी चहा इथेच आणू की खाली येतोयस? इथेच आण। ठीक आहे। दादा मला म्हणाला, हे घर आता तुझ्या नावावरती झालंय, तर लगेच तुझी बायको या घरावरती हक्क दाखवायला लागली। आज घरातलं इंटेरियर बदलतीये, उद्या घरातली माणसंही बदलेल। हे सगळं मला तुझ्यामुळे ऐकावं लागलं। काय गरज होती? काय गरज होती त्याच्याशी जाऊन भांडायची? एक मिनिट, तुझ्या दादाशी जाऊन मी भांडले वगैरे नाही हं? मी त्यांना फक्त इतकंच विचारलं, मला या घराचे इंटिरियर बदलायचंय, त्यासाठी घराचा प्लॅन हवाय, मिळेल का? ते म्हणाले बघूया, इतकंच। एवढंच बोलणं झालं आमचं। याच्या पुढे एक अवाक्षरी बोलले नाही मी त्यांच्याशी, आणि ते तुला सांगतात मी त्यांच्याशी जाऊन भांडले म्हणून? चहा। हर्षदा बस ना। नाही नको, खूप काम आहेत मला। हर्षदा 5 मिनिटं बस ना, काही होत नाही। कशी आहेस? बरी। काय झालंय हर्षदा? तू माझ्याशी अशी तुटक तुटक का वागतेस? काही झालेलं नाही आदित्य। काल रात्री घडून गेलेलं सगळं विसरलास? आय एम सॉरी। किती वेळा सॉरी म्हणणार आहेस? हर्षदा आय एम रिअली सॉरी। हे बघ, काल मी खूप विचार केल्यानंतर असं वाटलं मी उगाच चिडलो ग तुझ्यावर। आय एम रिअली सॉरी, सो सॉरी। प्लीज
सारखं सारखं सॉरी म्हणू नकोस, नाही आवडत मला ते. आणि तू मला सॉरी म्हणावंस म्हणून नाही वागत मी अशी. मला फक्त ह्याच गोष्टीचा राग आहे की अजूनही तुला तुझी ओळख पटलेली नाहीये. हर्षदा, मला तुझं म्हणणं कळतंय आणि पटतंही, पण तो माझा मोठा भाऊ आहे. या घरातली प्रत्येक गोष्ट ही त्याच्या संमतीने आणि त्याच्या म्हणण्यानुसार होत आली. त्यामुळे असं अचानक घडल्यानंतर त्याचं डोकं बिथरणं साहजिकच आहे. त्याला निर्णय ऐकवण्याची सवय हर्षदा, ऐकण्याची नाही. माझं म्हणणं एवढंच होतं की त्याला ही गोष्ट योग्य वेळ आल्यावर योग्य शब्दात गुढी गुलाबीने सांगता आली असती ग. आता मला असं वाटतंय तो माझा मोठा भाऊ म्हणून, दादा म्हणून त्याला एवढा मान तर द्यायलाच हवा. खरंय तुझं ते, खरंच खरंय तुझं. मोठा भाऊ म्हणून तू त्याला मान द्यायलाच हवास. खरंच कौतुकास्पद आहे. तुझ्यासारखा भावंडांचा आदर करणारा भाऊ प्रत्येकाला मिळावा. पण आधी मला मान द्या, माझं ऐका असं धमकावून ते मान मिळवतात. मान असा मागून मिळत नसतो रे, तो आपल्या वागण्यातून मिळवावा लागतो. तुम्ही सगळे सतत त्यांचं ऐकत आलात ना, म्हणून ते असं वागतात. या घराला, या घरातल्या प्रत्येक माणसाला त्यांचे हुकूम पाळण्याची सवय लागली. तू म्हणतेस तसं असेलही कदाचित, पण हे वैभव, ही प्रतिष्ठा, हे फक्त त्याच्यामुळे बघतोय आपण. त्यानं एकट्यानं उभं केलंय स्वतःच्या हिमतीवर, त्यामुळे तो या घरासाठी देवच आहे. आधी नाकारत नाहीये रे मी हे सगळं. मला सगळं ठाऊक आहे. माझा वाद फक्त एकाच मुद्द्यावरून आहे, हा देव देवासारखा का वागत नाही? त्याच्या भक्तांनी त्याला वाकूनच नमस्कार करायला हवा, हा त्याचा नियम का? मला तुझं म्हणणं 100% पटतंय हर्षद, पण प्रयत्न कर आधी. तुला जे पटतंय, जे म्हणायचंय, जे नाही पटत आहे ते मोकळेपणाने बोलायला शिक. आधी मी पण इतकी वाईट नाहीये रे. मला काही भांडून वेगळी चूल मांडायची नाहीये, पण माझी चूक नसेल तर मी ऐकून घेणार नाही. दादा या घरासाठी देव आहेत. तुम्ही सगळे त्यांना देव मानता, पण आधी मला जेव्हा पटेल नाही सगळं, तेव्हा मी त्यांना नमस्कार करीन, अगदी वाकून. माझं वचन आहे तुला, आणि मी हे प्रयत्न करेन. हे माझं वचन आहे तुला. बरं, आता हा चहा घेऊयात अर्धा. थंड झाला असेल तो, मी दुसरा करून आणते. थांब. नाही नको. इतक्या गरम विषयाचा शेवट थंड चहाने झालेलाच बरा. हॅलो दादा, संयोगिता बोल. दादा, एक प्रॉब्लेम झालाय. तुला वहिनीने सांगितलं का काही? कशाबद्दल? अरे यांची केस ज्यांच्याकडे होती ना, ते ॲडव्होकेट देशमुख, ते गेले हार्ट अटॅकनी. हा, मग आता काय करू? मला काहीच कळत नाहीये दादा. तूच काहीतरी मदत करू शकतोस. अच्छा.
तू माझी मदत मागायला फोन केलास? नाही मग संयोगिता, तू चुकीच्या माणसाला फोन केलास. एक काम कर, तू तुझ्या आसावरी वहिनीला फोन कर. तीच तुला योग्य ती मदत करू शकते. तिच्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. धनाजी माने तिच्या पाठीशी आहे. मी कोण आहे ग? मला कोण ओळखतं? माझ्या काहीच ओळखी नाही आहेत. मी काय करणार? नाही का? दादा प्लीज असं नको रे बोलूस. सचिनच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याचा तरी विचार कर ना. विचार मी केला होता संयोगिता, पण तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवलात. तुम्हाला असं वाटलं दादाला काय जमतंय, तो काय करणार आहे, त्यापेक्षा आपण धनाजी मानेंची मदत घेऊया. आता जा आणि धनाजी मानेंकडेच मदत मागा. दादा प्लीज. हे बघ, आम्हाला माहितीये आमचं चुकलंय. अरे पण परिस्थितीच अशी होती की मिळेल त्या मार्गाने जाण्याशिवाय पर्यायच नव्हता आमच्याकडे. तुला तुला दुखवायचं नव्हतं रे मुद्दामून. खरंच दादा, थोडा विचार कर. आत्ता जर चांगला वकील नाही मिळाला ना, तर यांना या केस मधून सोडवणं कठीण होऊन बसेल मला. आणि पुन्हा एकदा तुझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल. मी माफी मागते तुझी. प्लीज. ठीक आहे, रडू नकोस. जोपर्यंत तुझा हा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुझा संसार उद्ध्वस्त वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही. कळलं? बघ संयोगिता, माईनंतर तू, आदित्य, तुमची जबाबदारी माझीच आहे आणि ती पेलण्याकरता मी समर्थ आहे. पण त्याकरता तुमचा माझ्यावरती विश्वास असायला हवा. तिकडे तो आदित्य त्याच्या बायकोच्या तालावर नाचतो आणि इकडे तू तुझ्या नवऱ्याच्या. हे बघ संयोगिता, मला तुमच्याकडून काहीही नको आहे. फक्त विश्वासाने तुमचा मोठा भाऊ म्हणून मला एकदा हाक मारा आणि मग बघा मी तुमच्याकरता काय काय करतो ते. तू काही काळजी करू नकोस. हर्षवर्धन भोसले तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या नवऱ्याला सोडवण्याची जबाबदारी माझी. दादा मी तुझे उपकार. हा, यापुढे काही बोललीस तर मी काहीही करणार नाही. बर, नाही बोल. गुड. आता अजिबात रडू नकोस, काळजी करू नकोस. निश्चिंत राहा, सगळं व्यवस्थित होईल. चल ठेवतो मी फोन. हॅलो काका, मी नेहा बोलते. हां नेहा बोल. काका, तुम्ही म्हटलं होतं ना की आपण निहारला त्या केंद्रात ॲडमिट करूया म्हणून. हां मला 2 दिवसांची सुट्टी मिळाली. मी एक काम करते, मी लगेच तिकडे येते. म्हणजे मग आपण त्याला केंद्रात घेऊन जाऊया. उत्तम. तू आलीस ना तर त्याला तिथं नेणं सोपं जाईल. कधी येतेस? मी एक उद्या परवापर्यंत येते. बरं, आई कुठे? ती कुठेतरी बाहेर गेली आहे. बरं असू द्या. तिला फोन करायला सांगू का? नाही नको, मी आता येतेच आहे ना तिकडे, मग भेटे. बरं ठेवू फोन. बरं. संगीता, संगीता, काय ग? कुठे लक्ष तुझं? काय झालं? खूप टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? अहो ते देशमुख वकिलांच्या मृत्यूनंतर आता दुसरा वकील कुठून आणायचा आपण? मी वहिनीला फोन केला होता. ती म्हणाली की धनाजी काका आणि राजाराम पांढरे फॉरेनला गेले 3 महिन्यांसाठी. आता काय करायचं?
आता काय करायचं म्हणजे सिंपल आहे, दुसरा वकील शोधायचा. अगं पाहिलेला 50 वकील आहे चंद्रपुरात, त्यातले काय तर खूप मोठे आहेत, म्हणजे अगदी मुंबईचे केसेस त्यांच्याकडे येतात. त्यांच्यातलाच एखादा बघू, त्याला देऊ केस. कुणी आपली केस घेतलीच नाही तर पॉइंट आहे, कोणीच केस घेतली नाही तर काय करायचं? तर मग मीच माझी केस लढीन. फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुझा नवरा LLB आहे, फर्स्ट क्लासमध्ये. प्लीज खरंच? सचिन, मी सिरियसली बोलतीये. अगं मी पण सिरियसली सांगते तुला. अगं मी खरंच फर्स्ट क्लास LLB आहे. हां, प्रॅक्टिस करू शकलो नाही म्हणून काय झालं? अजूनही मला बरंचसं आठवत आहे. येस, थोडाफार अभ्यास केला ना तर नक्की केस लढू शकेन मी. नाही हे बघ काय होतं बरं ते. येस, कलम 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, 420 म्हणजे फ्रॉड, आणि हे काय आता? काय म्हणजे? अगं सगळे कलम म्हणून दाखवतोय ना, म्हणजे होम कोर्टाला तरी विश्वास बसेल की त्यांचा नवरा खरंच LLB आहे. काय हो की नाही? अरे विश्वास बसला का मी LLB आहे ते? हो, पुरे आता. बर, मग आता काय फरमावणार आहात तुम्ही? निर्दोष मुक्तता की आजन्म बंदिवास? काय? दोन्ही नाही. सध्या तरी कोर्ट तुम्हाला एक बक्षीस देईल. बक्षीस? येस. कोणतं? गरमागरम चहा. चहा? मग काय, मला वाटलं होतं बक्षीस काय वाटलं? म्हणजे मी चहा घेऊन येते. साहेब, साहेब. सर, हे चंद्रपूरच्या प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत. शिवाय आष्टी, जाम, चिमूर, आर्वी यासारख्या छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा आपले प्लॉट्स आहेत. त्याचे सगळे डिटेल्स यात लिहिले आहेत. गुड. सर, आपण चंद्रपूरच्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार होतो. मग हे बाकीचे डिटेल्स तुम्ही का मागवले? आपलं नवं प्रोजेक्ट सुरू करण्याकरता आपल्याकडे पैसे असायला हवेत ना उदापुरे. त्याकरता या छोट्या छोट्या गावांमध्ये असलेले आपले सगळे प्लॉट्स विकून टाका. असेही मी ते शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतले होते. हां, फक्त आष्टीची जमीन मात्र विकू नका. का? तिथे सासर आहे ना माझा. आष्टीच्या जमिनीवर भोसले कन्स्ट्रक्शनचा एक मोठा टॉवर बांधायचा आहे मला. सर, पण एक प्रॉब्लेम आहे. काय? नाही, बाकीच्या सगळ्या जमिनी विकल्या जातील, पण आष्टीच्या जमिनीचाच प्रॉब्लेम आहे. तिथे आपल्याकडे जमिनीचे 2 तुकडे आहेत आणि त्या 2 तुकड्यांमध्ये 1200 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवर मधोमध एक पक्कं मातीचं घर आहे. मातीचंच आहे ना, पाडून टाका. तेही शक्य नाही आहे सर, कारण ती जमीन लिगली त्या घराच्या मालकाच्या नावावर आहे. मग त्याला भेटा उदापुरे, त्याला पैसे द्या, तो प्लॉट विकत घ्या. नाही सर, तेही शक्य नाही आहे. का? त्या घराचा मालक आता तिथे राहत नाही. त्या ठिकाणी एक म्हातारा राहायचा, पण काही दिवसांपूर्वीच तो मेला. त्याचा मुलगा मात्र मुंबईला राहतो. कदाचित त्याच्या नावावर घर असेल ते. मग त्याला शोधा, त्याला भेटा, पैसे द्या त्याला हवे तेवढे. आणि तरी जर नाही म्हणाला तरी पाडून टाका घर. मी बघीन काय करायचं ते. ठीक आहे, मी लवकरात लवकर त्याच्याशी बोलणी करतो. ते काम सध्या महत्त्वाचं नाही आहे उदापुरे. आपल्या नवीन प्रोजेक्ट करता पैसे जमवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा जे बाकीचे सगळे प्लॉट्स लवकरात लवकर विकायला काढा. ठीक आहे सर.